जे झोप न झाल्यामुळे काय गडबडतं तर हार्मोन डिसरेग्युलेशन होतं. दुसरं आहे अल्टर्ड ग्लुकोज मेटाबॉलिझम एंड इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी. काय होतं जेव्हा तुमची झोप होत नाही व्यवस्थित, तर ही इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी ना ती गडबडते. लक्षात घ्या. तुमच्या ज्या पेशी असतात ना, ते तुमच्या इन्सुलिन हार्मोन बरोबर व्यवस्थित काम करत नाही. इन्सुलिनचं कार्य व्यवस्थित होत नाही. त्यामुळे इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढायला सुरू होतं. आता हे इन्सुलिन हार्मोन काय करत असतं, तुमची साखर, रक्तातली साखर कंट्रोल करायचा प्रयत्न करत असतं. पण रात्री जागल्यामुळं किंवा व्यवस्थित झोप न झाल्यामुळं इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण व्हायला सुरू होतो. त्यामुळं तुमची रक्तातली साखरेची पातळी वाढायला सुरू होते. मग काय ती रक्तातली साखर काय कुठे जाणार ती? मग त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होणार. लक्षात घ्या. हे इन्सुलिन हार्मोन काय करणार? त्याचं रूपांतर फॅट्समध्ये करणार. मगाशी सांगितलेला कॉर्टिसोल हार्मोन, हे इन्सुलिन आणि हे इन्सुलिन रेझिस्टन्स हे सगळं मिळून काय करतं? तुमच्या पोटाभोवती चरबी ज्याला विसरल फॅट म्हणतो आपण, ही चरबी जमा करायला सुरू करतं आणि हे जर खूप वाढलं तर ह्याचं लठ्ठपणामध्ये रूपांतर होतं.